नाही, मला आता मल्लिका शिवाय इतर कोणाशीच लग्न करायचं नाहीये. ठामपणे सांगतोयस? 100%? हो. बरं मला एक सांग, तुला ही जाणीव कधी झाली रे की आपण मल्लिकाशीच लग्न केलं पाहिजे? अरे मोकळेपणाने सांग ना, मैत्रीण म्हणून सांग. ते मी तुझ्याशी फोनवर बोललो ना, त्यानंतर मी जरा माझ्या लग्नानंतरच्या आयुष्याचा जरा विचार करत होतो, तेव्हा मला असं रिअलाइज झालं की गौरी इज नॉट द वन. मल्लिकाच परफेक्ट आहे. कशी रे? अगं म्हणजे बघ ना, मल्लिका सुद्धा माझ्यासारखं अनेक वर्ष परदेशात राहिली आहे, तिला एवढा अनुभव आहे. रामाश्रयसाठी काय करता येईल ह्याचा ती विचार करते. रामाश्रय आता जे संकटात आहे त्यातनं त्याला कसं बाहेर काढता येईल, पैसे कुठनं आणता येतील, इन्व्हेस्टर्स विषयी मल्लिकाला खूप काही गोष्टी माहिती आहेत. पण गौरीचं तसं नाहीये ग. गौरी फार इमोशनल मुलगी आहे ग. म्हणजे रामाश्रय हे जे काही कर्जात बुडालंय ना, ते रामाश्रय वाचवण्यासाठी ती तिच्या बाबांचं घर गहाण टाकायला निघाली होती. मल्लिकाचं असं नाहीये. इवन रामाश्रयच्या स्टाफ मध्ये सुधारणा व्हावी म्हणून मल्लिका काय काय करते माहितीये का तुला? म्हणून मला असं वाटतं की मल्लिका इज द बेस्ट चॉईस फॉर रामाश्रय अँड फॉर मी टू. मला एक सांग, लग्न तू स्वतःसाठी करतोयस का रामाश्रयासाठी? अगं मी तुला फक्त इतकंच सांगतोय की मल्लिका बघ केवढी हुशार मुलगी आहे. माझं ठरलंय आता, मला मल्लिकाशीच लग्न करायचंय. अशी का बघतेस? काय नाही रे, तू कसा आहेस, तुझ्या मनात काय आहे? मला वाटायचं की मला सगळं कळतं, पण मग आजच असं का होतंय? अर्थात पूर्वी तू कुठल्या गोष्टी लपवायचा नाहीस म्हणा माझ्यापासून. आता तू मोठा झालास, मोठ्या मोठ्या गोष्टी लपवायला लागलास माझ्यापासून. म्हणजे तुझं किडनॅपिंग असू देत, झालं ते झालं. मी काय तुझ्याकडे ते लपवण्याचं स्पष्टीकरण नाही मागत आहे. आजी मी काहीच लपवत नाही आता तुझ्यापासून. आणि मल्लिका इज जस्ट लाईक मी, आणि म्हणूनच मला ती खूप आवडते. अगं मला आता तिच्याशीच लग्न करायचं आहे खरंच. मी नाही आता थांबू शकत इथे. मी पुन्हा एकदा सांगतोय, काकू इथे असेपर्यंत आपण इथून हलणार नाही. मग आपण कधी जातोय माहित नाही. म्हणजे तुमच्यात अजून ताकद आहे हे सगळं सहन करायची? धन्य आहे हा तुमची. मी सहन करत नाहीये, आदर दाखवतोय. ठीक आहे, तुम्हाला यायचं नसेल तर येऊ नका, पण मी जाते आणि गौरीला बरोबर घेऊन जाते. कळलं? मी नाही येणार. गौरी, अगं इतकं सगळं झालं तरी तुला माझं ऐकायचं नाहीये का? आई, तुला काय म्हणायचं ते म्हण, पण मी येणार नाही. अगं मला वेळ नाही लागलं किंवा सुट्ट्यांचे दिवस आहेत म्हणून नाही मी चालले कुठे. हे जे सगळं करतेय ना ते तुझ्यासाठीच करतेय मी. कारण मला माहितीये या घरात राहिल्यामुळे सगळ्यात जास्त त्रास होणार आहे ना तो तुला, आणि मला तो नकोय. आई मला सांग, तुला खरंच असं वाटतंय का की या घरातून मी बाहेर पडले तर मला त्रास कमी होणार आहे? आणि तसं असेल ना तर मी येते तुझ्या बरोबर. मला दोघांना ना कळतच नाही, मी हे जे काय करते ना तुमच्या भल्यासाठीच करते. नाही नाही ऐकणार तुम्ही. आई, बाबा बाबा मला नाही जायचं या घरातून. मला ना अजूनही असं कुठेतरी वाटतंय की कपिल खोटं बोलतोय, हे सगळं खरं नाहीये. माझंही तुझ्यासारखंच झालंय.
मलाही वाटतं की कपिलने काहीही केलं, कितीही केलं तरी त्याच्या करण्यावर माझा विश्वास नाहीये. हो ना बाबा, म्हणूनच मला इथे थांबायचंय आणि तो जे काही वागतोय ना त्याच्या मागचं कारण शोधून काढायचंय. गुड डिसिजन. पण बाबा आई, बोलतो मी आईशी बोलतो. टेक केअर. हां. गौरी थांब थांब जर. काय झालं? गौरी नक्की तुझं काय चाललंय? काय झालं आजी? तो कपिल तुझ्याशी असं वागतोय, त्या मल्लिकाच्या मागे लागलाय आणि तू मारे त्याला पांघरून बिंगरून घालतेस. काय आजी, काय करणार होते मी? पहाटे 4 वाजता काय मल्लिकाला फोन करून बोलवून घेऊ की बाई लवकर इकडे ये, तुझ्या कपिलच्या अंगावर पांघरून घाल? बरं सुचतं का तुला? वकील आहे ना मी, आणि वकिलांना अशी पटापट उत्तरं सुचावी लागतात. आता घर कसं चालणार आमचं? घर चालवण्यासाठी आधी केसेस लढवाव्या लागतात, पण तुम्ही आपलं घर बसवण्याच्या आधीच केस सोडून दिलेली आहेत. आता आजी, कपिलने एवढं स्पष्ट सांगितल्यावर मी काय करणार? गौरी जरा डोळे बंद कर ग. मला माहिती आहे आता तुझ्या डोळ्यासमोर कपिलच दिसतोय, हो की नाही? जो कपिल 2 दिवस आधी मला फोन करून सांगतो की आजी लवकर इथे ये, मला गौरीशी लग्न करायचंय, साखरपुड्याचा दिवस ठरव, तो संध्याकाळी सांगतो की मला मल्लिकाशी लग्न करायचंय. तुला वाटतं कपिल असा आहे? याचा अर्थ काय निघतो? म्हणजे मल्लिका खोटं बोलते? मल्लिकाच्या डोळ्यात दिसलं तुला ती खोटं बोलतेय म्हणून? बघ आता, मल्लिका खोटं बोलत नाहीये आणि कपिलही असा नाहीये. 2 क्लूज दिलेत मी तुला, आता लढव ना केस. पण आजी, ही केस ज्याची आहे त्याने ती मला द्यायला हवी ना? अगं पण मी देतेय ना, आजी आहे मी त्याची. आणि जर तू ही केस नीट लढली नाहीस ना तर तुम्हा तिघांवर अन्याय होईल. आजी जरा पेपर बघू ग. काय गो बाई, आजकाल हवा पडते नाही, दिवसा इतकं गरम गरम, रात्री नुसतं थंड. काय झालं? नाही एकदम बोलायचं थांबलात का? मी आल्याचं बघून थांबलात ना? आता तर छान गप्पा मारत होता. काय करू बाबा, जरा मन रिझवायचा प्रयत्न करत होते रे तिचं. काय अवस्था झाली ग पोरी तुझी, रडून रडून डोळे सुजले. असं कसं वागू शकतोस रे तू तिच्याशी? मग जरा बघ तिच्याकडे, काय अवस्था झाली बघ. कपिलला जर मल्लिकाशी लग्न करायचं असेल तर त्याला मल्लिकाशी लग्न करू दे. हा निर्णय तुला नाही आवडणार, पण काही गोष्टी सगळ्यांच्या भल्यासाठी काही काळासाठी कराव्या लागतात. असं का म्हणाले असतील काकू? काही वेळा निर्णय थोडक्या काळासाठी घ्यावा लागतो.